राष्ट्रप्रगती, विश्वशांती किंवा जगाला सुखी करणं, पण जगाला सुखी करण्यासाठी प्रथम आपण सुखी झालो पाहिजे, आपलं राष्ट्र सुखी झालं पाहिजे, तरच आपण जगाला सुखी करू शकू. कारण जग सुखी करण्याची जी संकल्पना आहे ती फक्त हिंदुस्थान या एका राष्ट्रातच आहे, इतर कुठल्याही राष्ट्रात नाही. सर्वेस सुखेन संतु सर्वे संतु निरामया ही जी संकल्पना जी उपनिषदामध्ये मांडलेली आहे 4000-5000 वर्षापूर्वी, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई दे, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीतून. आणि आम्ही आमच्या विश्व प्रार्थनेतून सर्व जग सुखी व्हावं अशी प्रार्थना करतो. हे फक्त या राष्ट्रातच होऊ शकतं. जगातील इतर कुठल्याही राष्ट्रामध्ये ही संकल्पना म्हणजे आचरणात सोडा, पण निर्माणसुद्धा होत नाही, होऊ शकणार नाही. आणि म्हणून आपलं राष्ट्र प्रगतीपथावर गेल्याशिवाय आपण जगाला सुखी करू शकत नाही. आणि आपण प्रगतीपथावर जावं यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी जे मी मार्गदर्शन विविध प्रकारे करतो, मग ते अध्यात्माच्या तत्त्वज्ञानातून करतो, व्यावहारिक ज्ञानातून करतो, अशा निन्या प्रकाराने मी ते करत असतो. म्हणून आमची जीवनविद्या फिलॉसॉफी जी आहे ती पूर्ण सेक्युलर आहे, युनिव्हर्सल आहे आणि एटर्नल आहे. इट इज सेक्युलर बिकॉज इट हॅज नथिंग टू डू विथ एनी रिलिजन. इट इज युनिव्हर्सल because it is useful to every person in the world, and it is eternal because it is based on the universal laws of nature. ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुमच्या ध्यानात येईल की जीवनविद्या फिलॉसॉफी ही आगळी आणि वेगळी आहे. जीवनविद्या फिलॉसॉफी इज अन एक्सलंट कॉम्बिनेशन ऑफ सायकॉलॉजी, पॅरासायकॉलॉजी अँड मेटाफिजिक्स. आणि म्हणून हे तत्त्वज्ञान जे आहे ते परफेक्ट तत्त्वज्ञान आहे. तुम्हाला या तत्त्वज्ञानात सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि जगाला सुखी करण्याचं सामर्थ्य या तत्त्वज्ञानामध्ये आहे अशी आमची धारणा आहे. आणि त्याच उद्देशाने आम्ही हे कार्य करीत असतो. हे कार्य आम्ही करीत असताना ज्याप्रमाणे मी हे निरपेक्ष कार्य करतो, त्याप्रमाणे आमचे सगळे शिष्यमंडळी, नामधारक, तीसुद्धा कसली अपेक्षा न करता हे कार्य करतात. तुमच्या घरी येतात, तुमच्या दारात येतात, तुम्हाला पुस्तकं दाखवतात, तुम्हाला इथे येण्याचं आमंत्रण करतात, या ठिकाणी एवढा मोठा प्रबोधन उत्सव तयार करतात, त्यासाठी एवढी कष्ट घेतात. पण हे सर्व करत असताना त्यांना कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा नसते, हे आपण लक्षात ठेवायचं. केवळ सेवा, जनसेवा आणि सद्गुरुसेवा या भावनेने त्यांचं कार्य चाललेलं असतं. हे मी का सांगितलं की अगोदर ओळख झाल्याशिवाय हे तत्त्वज्ञान ऐकण्यासाठी तुमच्या मनाची जी तयारी व्हायला पाहिजे ती तयारी व्हावी, म्हणून मी हे सगळं प्रास्ताविक केलं. विषय घेतलेला आहे तो म्हणजे तुमचे नशीब तुमच्या हातात. ऐकल्यानंतर पुष्कळ लोकांना आश्चर्य वाटेल की आतापर्यंत आपण ऐकत आलो की नशीब जे आहे ते आपल्या हातात नाही. नशिबाचा भाग जो आहे तो कुठेतरी एक लांब कुठेतरी जी अज्ञाशक्ती आहे तिच्या हातात आहे. आणि आपण सर्व मंडळी या जगावरची म्हणजे बाहुल्या आहोत आणि सूत्रधार कोणीतरी असा अज्ञात आहे आकाशाच्या पलीकडे किंवा कुठेतरी, आणि तिथून तो सूत्र हलवतो आणि आपण त्याप्रमाणे हलतो. अशा तऱ्हेची एक समजूत आपल्या सर्व जगातील लोकांची आहे, काही अपवाद सोडले तर. हे मी का सांगतो आहे
की हे सगळं चुकीचं आहे हे मला सांगायचं आहे. तुम्ही मला मग नशीब नावाची गोष्ट आहे की नाही आहे, पण त्याचा भाग किती आहे आणि प्रयत्नांचा भाग किती आहे ह्याला महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून प्रयत्न ज्याला आपण म्हणतो तो प्रयत्न माझ्या दृष्टीने 90% भाग आहे आणि 10% जो भाग आहे तो नशिबाचा आहे, म्हणजे दैवाचा ज्याला आपण म्हणतो तो आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात कळत किंवा न कळत, त्यापैकी 90% घटना ज्या असतात त्या आपल्या स्वाधीन असतात आणि 10% घटना ज्या असतात त्या पराधीन असतात. म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा हे 10% आहे, 100% नाही. हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आज मात्र लोकांचा असा समज झालेला आहे की सगळं आपलं नशीब किंवा दैव ज्याला आपण म्हणतो हे सगळं 100% आपल्या हातात नाही, अशा तऱ्हेची समजूत झालेली आहे. तेव्हा हा विषय मी जो या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की हे नशीब जे आहे नाचा प्रकार काय आहे, हे नशीब येतं कुठून, ते जातं कुठे, ते असतं कुठे, ते आपल्याला मिळतं कसं, मिळतं केव्हा, मिळतं कसं, मिळतं का, असे अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण होतात. आणि म्हणून नशीब नावाची गोष्ट जी आहे, मग आपण त्याला भाग्य पण म्हणतो, ते नशीब किंवा भाग्य हे जे आपल्याला वाट्याला येतं त्याच्यामध्ये आपला जो भाग असतो तो फार मोठा असतो. म्हणून नशीब हे कुठून आकाशातून खाली पडत नाही किंवा जमिनीतून वर येत नाही. तर हे नशीब ज्याला असं आपण म्हणतो ते आपण जे करतो त्या कर्मातून, त्या करण्यातून, त्या कृतीतून, त्या ॲक्शन्समधून नशीब नावाची गोष्ट निर्माण होत असते. आपण ज्याला कर्म म्हणतो हे कर्म 4 प्रकारचं आहे. एक म्हणजे आपण विचार करतो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण इच्छा करतो, तिसरी गोष्ट म्हणजे आपण उच्चार करतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण आचार करतो. इथे बघा प्रत्येक ठिकाणी करतो असा शब्द आहे. म्हणजे विचार करतो म्हणजे कर्माला सुरुवात तिथून होते, विचारापासून होते कर्माला सुरुवात. म्हणून विचार करतो, इच्छा करतो, उच्चार करतो, आचार करतो. अशा तऱ्हेने आपले 4 प्रकाराने आपल्याकडून कर्म होत असतं. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहे असं म्हणतात. तसं हे कर्मरूपी जे ब्रह्म आहे, कर्माला ब्रह्म म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत. तर हे जे कर्म ब्रह्म आहे, ब्रह्मदेव आहे, त्याला 4 तोंड आहेत. आणि ही 4 तोंड म्हणजे विचार, इच्छा, उच्चार आणि आचार. ही 4 तोंड आपल्या कर्म या ब्रह्माचं म्हणजे ब्रह्मदेवाचे आहेत. म्हणून कर्म हा ब्रह्मदेव आहे आणि म्हणून आपलं शास्त्र सांगतं ब्रह्मदेव निर्माता आहे. म्हणून आपण कर्माच्या द्वारे आपण निर्माण करत असतो. ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली तर निर्मिती करणारे आपण म्हणजे आपलं कर्म असतं. म्हणजे आपण किती ग्रेट आहोत, आपण किती मोठे आहोत हे आपल्या ध्यानात येईल. सांगायचा मुद्दा, कर्माला 4 तोंड आहेत ब्रह्मदेव. याच्यामध्ये विचार, उच्चार, आचार आणि इच्छा ही जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अशी कल्पना येत नाही की विचार आपण हे कर्म आहे म्हणून. कारण विचार आपण करतो हे सुद्धा जवळजवळ 99% लोकांना माहीत नसतं. पुष्कळ लोकांना माहितीच नाही की आपण विचार करतो आहोत. आणि विचार आपण करत असताना त्या विचारांचे परिणाम आपल्यावर आणि जगावर होत असतात ह्याची तर मुळीच जाणीव नसते. आणि याचा परिणाम असा होतो की आपण विचार करत राहतो आणि विचारातून काहीतरी घडत असतं किंवा काहीतरी बिघडत असतं
आणि ते घडणं आणि बिघडणं या दोन्हीचे परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि आपल्याबरोबर जगावर पण होत असतात. ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर कर्माचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे आणि त्याची सुरुवात विचारापासून होते हे आपल्या ध्यानात येईल. म्हणून विचारांना फार महत्त्वाचं स्थान आहे. एका इंग्लिश लेखकाने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सो म्हणजे SOW, सो म्हणजे पेरणं, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजेच नशीब. इथे जर तुम्ही लक्षात घेतलं तर त्या इंग्लिश लेखकाने सुरुवात जी केलेली आहे ती ॲक्शन्सपासून केलेली आहे. पण जीवनविद्या सांगते तुम्ही आणि एक स्टेप मागे जा. सो थॉट्स अँड रीप ॲक्शन्स, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. ही जर तुम्ही साखळी जर ठेवली तर ज्याला आपण डेस्टिनी म्हटलेलं आहे म्हणजे नशीब, त्याचं नशिबाची सुरुवात कुठून होते? विचारापासून होते. म्हणजे विचार आपण करतो, त्या विचारातून कृती म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 प्रकारची निर्माण होते. त्याच्यातून हॅबिट्स म्हणजे सवयी निर्माण होतात, त्याच्यातून कॅरेक्टर म्हणजे आपला स्वभाव बनतो आणि त्याच्यातून आपलं नशीब उदयाला येतं. ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर विचारांचं महत्त्व किती आहे हे आपल्याला कळेल. की आपण विचार करतो, पण विचारातून आपलं सगळं नशीब घडणार आहे किंवा घडत असतं आणि आतापर्यंत घडत आलेलं आहे किंवा बिघडत आलेलं आहे ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते. आणि ह्याचा परिणाम असा होतो की माणसं सहज अनिष्ट विचार करतात. सहज म्हणजे आपण अनिष्ट विचार करतो हेही ठाऊक नसतं. आपण अनिष्ट सहज इच्छा करतो, आपण सहज अनिष्ट बोलतो आणि आपण सहज अनिष्ट करतो आणि ह्याच्यातून सहज आपलं नशीब तयार होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे